पनवेलजवळील कामोठे येथील सेक्टर 6 मधील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या भव्य मैदानावर सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या श्री परेश शेठ ठाकूर केसरी 2026 या जंगी कुस्ती स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेमुळे कामोठे परिसरात अक्षरशः मिनी महाराष्ट्र केसरीचा थरार अनुभवायला मिळाला. ढोल ताशांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात सुरू झालेल्या या स्पर्धेने अखेरपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश लांडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आयोजक आणि विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या स्पर्धेला राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली. महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली तसेच नेपाळ येथील नामांकित मल्लांनी मैदानात उतरून उपस्थितांना दमदार झुंजींचा रोमांच अनुभवायला दिला. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी आणि उपमहाराष्ट्र केसरी किताब विजेत्यांमधील लढतींनी मैदान अक्षरशः दणाणून सोडले. पैलवान सिकंदर शेख, विजय चौधरी, दादा शेळके यांसारख्या मातब्बर मल्लांच्या चित्तथरारक डावपिचांना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. महिला गटातील सामने हे यंदाच्या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला मल्लांनी मैदानात दमदार कामगिरी करत उपस्थितांची मने जिंकली. पैलवान अमेघा घरत, पलक यादव, रुबी थापा आणि कोमल यांच्या झुंजींनी मैदानात प्रचंड उत्साह निर्माण केला. एकूण 75हून अधिक सामने पार पडले असून स्थानिक नवोदित मल्लांनाही मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण 15,55,555 रुपयांची पारितोषिके प्रदान करण्यात आली. उत्कृष्ट नियोजन, आकर्षक मैदान व्यवस्था, प्रशस्त प्रेक्षक गॅलरी, वैद्यकीय सुविधा आणि शिस्तबद्ध आयोजनामुळे ही स्पर्धा पनवेल तालुक्यातील प्रतिष्ठेचा क्रीडा महोत्सव ठरली. कुस्ती हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा असून ग्रामीण भागातील मल्लांना मोठ्या व्यासपीठावर आणण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरत असल्याची भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. परेश ठाकूर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून कुस्ती आणि विविध क्रीडा प्रकारांना दिलेल्या प्रोत्साहनामुळेच परेश शेठ ठाकूर केसरी स्पर्धेला राज्यभरात वेगळी ओळख निर्माण झाल्याचे सांगितले. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.